दरम्यान अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरी ईडीची छापेमारी। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून डिनो मोरियाच्या घरी ईडीचे छापे पडतात। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती आहे या छाप्यांसंदर्भात? प्रणित, आपण पाहतोय की ईडीकडून जवळपास 15 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। त्याच्यातली मुंबईतली बहुतांश लोकेशन आहेत आणि केरळमधल्या कोचीमध्ये सुद्धा छापेमारी सुरू आहे। त्याचबरोबर जे बीएमसीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये टेंडर उचललेलं होतं ते, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे जे काही आरोपी अधिकारी आहेत त्यांच्या घरी सुद्धा ईडीचं पथक पोहोचलेलं आहे आणि वांद्र्यामधल्या अभिनेता डिनो मोरियाच्या घरी सुद्धा ईडीचं पथक सकाळपासून छापेमारी करताना पाहायला मिळत आहे। ईडीचे अधिकारी त्या वांद्र्यामधल्या डिनो मोरियाच्या बंगल्यामध्ये पोहोचलेले आहेत। आपण आतमध्ये पाहतोय त्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या सुद्धा आतमध्ये थांबलेल्या आहेत आणि पहाटेपासून हे सर्च ऑपरेशन मुंबईतल्या विविध लोकेशनवरती केलं जात आहे। त्यामुळे या सगळ्या सर्च ऑपरेशन दरम्यान कोणकोणते महत्त्वाचे दस्तावेज किंवा कागदपत्र ईडीच्या हाती लागतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। याच प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जो काही तपास केलेला होता त्या तपासादरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्र त्याचबरोबर व्यवहारांचे डिटेल्स पोलिसांना मिळालेले होते आणि त्यानुसार डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो या दोघांनाही चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं। जवळपास 2 दिवस दोघांची चौकशी करण्यात आलेली होती आणि मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या त्याच गुन्ह्याच्या आधारावरती ईडीनं सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या प्रकरणामध्ये ईडीनं आता सर्च ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे। डिनो मोरियाचं हे वांद्रे मधलं घर आहे आणि त्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत। तिथे हे सर्च ऑपरेशन केलं जात आहे। त्यामुळे किती तास हे सर्च ऑपरेशन चालतं आणि ते त्यामध्ये नेमकं काय काय सापडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 67 कोटींचा गैरव्यवहार झाला आणि अशापच्चा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो या प्रकरणामध्ये झालेला होता। त्याच्यापच्चे व्यवहाराचे सगळे डिटेल्स जे आहेत ते सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेले होते आणि 13 जणांना या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये बहुतांश मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर काही कंत्राटदार आहेत आणि याच प्रकरणामध्ये डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो या दोघांची चौकशी करण्यात आलेली होती। हे आपण पाहतोय की व्हिला मोरिया या नावानं हा बंगला जो आहे तो वांद्र्यामध्ये डिनो मोरियाचा आहे आणि त्याच घरी ईडीचे अधिकारी जे आहेत ते पहाटे पोहोचलेले आहेत। आतमध्ये अजून सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या पाहायला मिळत आहेत। बरेचसे अधिकारी आतमध्ये सर्च ऑपरेशन करतायत। त्यामुळे या सर्च ऑपरेशन मधनं नेमकं काय काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः जवळपास पहाटे 6 पासून वेगवेगळी ईडीची पथकं जी आहेत ती एकूण 15 लोकेशन्सवरती छापेमारी करतायत। त्यामध्ये मुंबईतली काही बहुतांश लोकेशन आहेत ज्यामध्ये आरोपी केतन कदम त्याचबरोबर जय जोशी या दोघांच्या घरी छापेमारी सुरू आहे। हे दोन्ही आरोपी अटकेमध्ये होते आणि त्यांच्या घरी सुद्धा सर्च ऑपरेशन यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने केलेलं होतं। मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या सगळ्या तपासादरम्यान डिनो मोरियाची चौकशी झालेली होती, त्याचा भाऊ सॅन्टिनो याची देखील चौकशी झालेली होती आणि आता ईडीनं जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण पाहतोय की ईडीचं हे सर्च ऑपरेशन मुंबई आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा पार पडत आहे, ज्यामध्ये डिनो मोरिया त्याचा भाऊ सॅन्टिनो या दोघांच्याही घरी सर्च ऑपरेशन ईडीच्या माध्यमातून केलं जात आहे अशी देखील माहिती मिळते आहे। एकूण 67 कोटींचा हा या प्रकरणामध्ये घोटाळा झाला असा आतापर्यंतचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र या व्यतिरिक्त सुद्धा हा आकडा जो आहे तो वाढू शकतो असं देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं आणि आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्यामध्ये सर्च ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे।